तर मित्रांनो परत एकदा गुड मॉर्निंग। आज पण हे बघा, आज पण पाऊस उघडलाय। सकाळी सकाळी मस्त ऊन पडलाय। आज पण खूप छान वाटत आहे। हे बघा कसं ऊन पडलाय सकाळी सकाळी, खूप छान। माय गॉड, लोकेशन काय भारी लोकेशन वाटत। असा पाऊस उघडला का जरा भारी वाटत ना। हे बघा ऊन तिथं आहे। पप्पा पण तिकडे काय करायला लागलाय काय माहित। हे बघा इळा पाजवायला लागलाय। तर मित्रांनो आज आपल्याला खूप काम आहे। तर आता सगळ्यात पहिले आपण आंघोळ करून घेऊ तोपर्यंत। तर हे मित्रांनो फायनली आपले आंघोळ झालेले आहे आणि आपण आता आलेलो आहेत अरुणांच्या घरी। तर दाखवतो त्यांचं घर कुठं आहे। बघा इथंच, इकडनं आलो आमच्या घर इकडे आहे। तर त्यांची पण बैला वगैरे बांधलीत सगळी। किधर है बे छोटा डॉन? तर ओ इधर है छोटा डॉन, क्या कर रहा है बे? पाणी दाखवतो, थांबवा ना मग। आहे बडी मित्रांनो, कसं आहे ना, आज आमच्या घरी ना म्हणजे आज आमच्या माळात माणसं आहेत। तर मला जायला दुकानात, मला जायला जमणार नाही माळात। तर ना आता मम्मीनी भाकरी बनवायला घेतल्यात आपल्या नागलीच्या भाकरी कशा बनवतात आता तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। तर व्हिडिओ बघत राहा। आपले जरा व्ह्युअर्स आहेत तर त्यांना नागलीची भाकरी कशी बनवत जाते ते दाखव जरा। ठीक आहे चल। चुलीवरची नागलीची भाकरी हे पीठ, ही भाकरी होऊ दे जरा, तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवतो मित्रांनो कसं पीठ मळायला घेतलाय। एवढ्या भाकरी बनवून झाल्यात, नागलीच्या भाकरी आहेत। पण कलर कसा आहे वेगळा वेगळाच जरा। शितोळीच्या भाकरी आहेत। सॉरी मित्रांनो, शितोळीच्या भाकरी आहेत। सफेद नागली भाकरी, नागलीच पण ती जरा थोडासा त्याचा हे वेगळा। जी काळी नागली अशी काळी नागली राहते ना त्याची काळी भाकर होते मित्रांनो। जी नागली काळी राहते ना तर त्याची भाकर काळी होते आणि सफेद नागली आहे तर त्याची भाकर थोडी थोडी म्हणजे अशी, त्याला आमच्याकडे शितोळ्या बोलतात। तुमच्याकडे काय करतात म्हणजे काय सांगतात कमेंट करून सांगा। हे बघा मम्मी भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत। आता बघा गोळा करून ठेवलेला आहे आणि आता हातावरची भाकरी बघा कशी आहे। तिकडे तवा पण रिकामा झालाय आता। नीट बघून घ्या कसा बनवली जाते, गोल 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 फिरवून। इकडे पाणी आहे आणि इकडे आहे हे बघा इकडे। हा हे बघा, चला भाकरी आता तयार झालेली आहे आपली। आता ही भाकरी जाणार कुठं, तव्यावर ना। हे बघा गेली तव्यावर, बघू। झाली का ही भाकरी? आता झाली ही बघा। इस्तो पण बघा, जास्त इस्तो नाही ठेवायची। आणि आता लगेच दुसरी भाकरी करायला इकडे मम्मीने तयार केलाय। त्यापर्यंत आता ही भाकर पलटतील। हे बघा आता लगेच भाकर पलटली, म्हणजे अजून पलटते आता मम्मी भाकर पलटेल। हे बघा मित्रांनो कशी छान प्रकारे भाकर झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने भाजत ठेवलंय। अशा आपल्या खूप साऱ्या भाकरी अशा बनवलेल्या आहेत न। बघा अशी बनवली जाते नागलीची भाकरी। तर तुमच्याकडे कशी बनवली जाते एकदा, बाकी म्हणजे हातावर पण असं हे खाली बनवतात असं ताटात तांबानात, आणि हातावर बनवली जाते ती ही भाकरी वेगळी आहे। बघा मित्रांनो आपल्याला आज खूप काम आहे। हे जे कोंबडे आहेत ना हे आपल्याला कापायचे आहेत, कारण तर आपलं दुकान भुजिंगचं आहे ना। तर हे आता खूप दिवस झाले आपण घरी चिकन कापलेला नव्हता, पण आज आपण चिकन घरी कापणार आहेत। तर हे बघा सगळं सामान सुरे बिरे सगळं पाजून ठेवलं। हे बघा त्याच्यानंतर ठोकळा चिकन तोडायचा। आता खूप दिवस झालेत, त्याच्यात सुरे आहेत जरा, आता थोडा पाजून घेणार आहेत। ठोकळा थोडासा आपण आता धुवून वगैरे आणि थोडासा उन्हात ठेवू शकत। खूप दिवस झालेले आपण चिकन तोडलेला नव्हता घरी। थोडे दिवस आता मध्ये गणपती होता, श्रावण होता, तर आपला दुकान बंद होता ना। तर आता परत दुकान चालू झालेलं आहे।
का मित्रांनो, आता आपल्याला चिकन वगैरे तोडायला लागेल ना, तर त्यासाठी आता आपण कपडे वगैरे चेंज करून घेतलेले आहेत. तर आता डायरेक्ट रेडी आहेत आपण. तर हे बघा ठोकळा पर इथं सुकट टाकलेलं आहे. हे बघा मित्रांनो, फायनली आपलं आता चिकन सगळं कापून झालेलं आहे. आता हे बघा तुम्ही बघू शकता, हे चिकन आहे आता कापून झालेलं आहे. आता आपण याची बनवणार आहेत भुजिंग, आणि भुजिंग बनवून आता डायरेक्ट दुकानावर. मित्रांनो हे बघा फायनली आपलं सगळं रेडी झालेलं आहे. आवरून पण झालेलं आहे, तयारी पण झाली. आता आपण डायरेक्ट जाणार दुकानावर. तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा भुजिंग आपण आज ठेवलेली आहे. ही आपले भुजिंग आहे. आणि आता हीच भुजिंग आपण घेऊन आणि डायरेक्ट जाणार दुकानावर. तर मित्रांनो चला आता उद्या भेटू, नाहीतर खूप मोठा व्लॉग होईल मित्रांनो. तर बाय बाय.